नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते. आजचा दिवस आपला शुभ जाओ, आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मंडळी, उद्या दिनांक 18 जून उद्या आला आहे गुरुपुष्य अमृत योग. गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय महत्त्वाचा योग असतो. पूर्ण नक्षत्रामधला सर्वात महत्त्वाचं नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र, आणि पुष्य नक्षत्र जर गुरुवारी आलं तर गुरुपुष्य अमृत योग घडत असतो. मग या गुरुपुष्य अमृत योगाला विशेष महत्त्व आहे, कारण 2026 या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आला आहे. आणि आपण जर गुरुपुष्य अमृत योगाला अगदी साध्या आणि सोप्या सेवा केल्या तर निश्चित आपल्या आर्थिक समस्या असू द्या किंवा एखादी इच्छा असू द्या किंवा काही अडचणी असू द्या, त्या दूर होतात आणि ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. मग यासाठी आपल्याला अगदी साधे आणि सोपे उपाय करायचे आहे. कोणते करायचे, चला तर जाणून घेऊ. मंडळी, गुरुवार हा आपले जे गुरु आहेत त्यांना समर्पित आहे, आणि यासोबतच गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. मग या दिवशी आपण जेवढी देवीची सेवा केली, भगवान विष्णूंची सेवा केली, तेवढं आपल्याला जे गुरुवारी आपण जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जर सेवा केली तर आपल्या कोणत्याही इच्छा असू द्या 100% पूर्ण होतात. मग काय करावं, या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला उंबरठा म्हणजे हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन कसं करावं, तर एका वाटीमध्ये हळदी घ्यायची आहे, थोडंसं गोमूत्र, थोडंसं गंगाजल, थोडंसं गुलाबजल, यासोबत थोडंसं आपल्याला एक तुकडा कापूरचा टाकायचा आहे, आणि त्यानंतर ते सगळं मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन उंबरठ्याला करायचं आहे. याने आपल्या घरात लक्ष्मी येतच नाही किंवा आपल्या घरात काही करणी बाधा नजर दोष आहे तो 100% दूर होतो आणि आपल्या घरामध्ये अखंड पैसा राहत असतो. यानंतर दुसरा, गुरुवारी आपण अनेक जण अशी मान्यता आहे की जी फरची आहे ती पुसायची नाही. अनेक जण या दिवशी फरची पुसत नाही, कारण गुरुवारी जर फरची पुसली तर आपल्याला जी आर्थिक हानी आहे ती 100% होत असते. मग या दिवशी काय करायचं, तर स्वच्छ घर झाडायचं. यानंतर आपल्याला हळदीचं पाणी तयार करायचं आहे. आता थोडंसं गुलाबजल, थोडंसं गंगाजल, त्याचसोबत थोडंसं गोमूत्र, एक कापराचा तुकडा आणि थोडीशी हळद टाकायची आहे. सर्व ते मिक्स करायचं आहे, आणि त्यानंतर घराच्या पूर्ण कोपऱ्यांमध्ये आपल्याला ते थोडं थोडं शिंपडायचं आहे. याने आपल्या घरातील नकारात्मकता 100% दूर होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी 100% नांदते. त्यानंतर तिसरा उपाय, आपल्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं पूजन करा, त्यांना पिवळ्या रंगाची फूल अर्पण करा, त्यासोबत त्यांना पिवळ्या रंगाची फळं अर्पण करा, आणि न चुकता या दिवशी त्यांना जे खडीसाखर आहे आणि मनुका आहे, किसमिस, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर घरामध्ये पैसा टिकतच नाही, घरात पैसा येतच नाही, आला तसाच जातो, असं जर घडत असेल तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर गुरुवारी जर आपण गुरुपुष्य अमृत योगाला श्रीयंत्रावर जर आपण कुंकुमार्चन केलं तर याचा रिझल्ट आपल्याला 1001% येत असतो. मग काय करायचं, तर आपल्याला जे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्रावर आपल्याला आधी शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. श्रीसूक्त लावा 3 वेळा, त्याने अभिषेक करा. त्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्या, एका तामणात किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवा, आणि 108 वेळा आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देवे नमः किंवा जी कुलदेवता आहे ती कुलदेवतेचं आपल्याला नाव घेऊन आपल्याला तिच्या श्रीयंत्राला मस्तकापासून तर अगदी आपल्याला 3 बोटांनी आपल्याला जे कुंकू आहे ते अर्चन करायचं आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, घरात पैसा येतो पण जसा येतो तसा निघून जातो, असं जर घडत असेल तर अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. काय करायचं, तर तुम्हाला गुरुवारी एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये लाल रंगाचा जो कलवा असतो तो टाकायचा आहे, आणि खाली एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला धने टाकायचे आहे, आणि त्यानंतर तो तुम्हाला तुमच्या देवाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. यावेळी तुम्ही श्रीसूक्त, यासोबत कनकधारा स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम तुम्हाला लावून द्यायचं आहे, आणि तुम्हाला देवीचं जे नामस्मरण आहे ते करायचं आहे. त्यानंतर घरामध्ये खूप आर्थिक अडचणी आहेत, कशाच आर्थिक अडचणी दूर होत नाही, यासाठी गुरुवारी तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. तो काय, तर तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे, म्हणजे दूध तापवलेलं नसावं. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे, आणि ते दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, आणि ते दूध अर्पण करायचं आहे. याने सुद्धा आपल्या आर्थिक अडचणी 100% सुटतात. अगदी साध्या आणि सोप्या सेवा आहे, अगदी कमी वेळेत सांगितलं आहे. त्यामुळे शक्य झाल्यास ज्या सेवा तुम्हाला करता येईल
त्या सेवा अवश्य करा आणि ज्याही आपल्या आर्थिक अडचणी आहेत त्या 100% दूर होतील. अतिशय साधा आणि सोपी या सेवा अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.